नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण गुलगुले म्हणजेच गोड भजी करणार आहोत. सर्वात प्रथम त्यासाठी आपल्याला गूळ भिजत घालावा लागणार आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. तो एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. ज्या वाटीने 1 वाटी गूळ घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी पाणी यामध्ये घालून घेऊया. आता हे पातेलं उचलून घालून घेतलेलं आहे. गुलगुल्याचं मिश्रण मळण्यासाठी इथे या भांड्यामध्ये 1.5 वाट्या गव्हाचं पीठ घालून घेऊया. 1 चमचा बेसन पीठ घालूया. 1 चमचा बारीक रवा घालून घेऊया. ही गोड भजी चांगली चवदार होण्यासाठी यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घेऊया. या भाज्यांची चव वाढवण्यासाठी यामध्ये थोडंसं जायफळ आली किसायच्या किसणीने किसून घेऊया. 1 चमचा बडीशेप थोडीशी ओबडधोबड वाटून घेतलेली आहे, तीही यामध्ये घालून घेऊया. आता सर्वात शेवटी गुळाचं पाणी थोडं थोडं करून यामध्ये घालून घेऊया. आपल्याला हे मिश्रण खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही व खूप जास्त पातळही करायचं नाही. गुलगुले चांगले जाळीदार होण्यासाठी 5 मिनिट तरी एकाच डिरेक्शनने अशा प्रकारे हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे पीठ फेटलं नाही तर गुलगुले एकदम गच्च अशी तयार होतात, ते अजिबातही जाळीदार बनत नाहीत. तर जवळपास 5 ते 7 मिनिट हे पीठ चांगलं फेटून घेतल्यानंतर यामध्ये आपण थोडासा बारीक रवा घातलेला असल्यामुळे 10 मिनिट तरी हे पीठ असंच बाजूला ठेवून देऊया. 10 मिनिटानंतर लगेचच गुलगुले करून घेऊया. गुलगुले अजून जास्त जाळीदार व कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालून घेऊया. सोडा चांगला ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती मगाशी जे आपण गुळाचं पाणी करून घेतलेलं होतं त्यातील थोडंसं पाणी यामध्ये घालून घेऊया व तसेच 1 चमचा कडकडीत तेलाचं मोहनही घालून घेऊया. तर इतपत पातळ असं आपण हे मिश्रण करून घेतलेलं आहे. भजी तळण्यासाठी इथे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. तेल हलकंसं गरम करून घेतल्यानंतर खूप जास्त मोठी ही भजी करायची नाहीत, कारण की भजी तेलामध्ये सोडल्यानंतर ती दुपटीने फुलतात. भज्यांना छान असा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया. तर अशा प्रकारे राहिलेली सर्व गोड भजी तळून घेऊया.